ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्याय की धर्म, अर्थातच शहा बानो ते शायरा बानो या एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता पुन्हा एकदा मुस्लिम महिलेच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत आणि ज्याबद्दल काही एक ठोस भूमिका मुस्लिम समाजातले धर्म मार्तंड आणि एक समाज म्हणून आपण सगळे 125-130 कोटी भारतीय काही घेणार आहोत का याबद्दलची चर्चा जी सुरुवात करून दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं. आपल्यासोबत नौशाद उस्मान आहेत. मगाशी त्यांनी सगळ्यांची मुद्दे मांडलेले आहेत. नौशाद, माझा स्पेसिफिक मुद्दा आहे जो सारखा मगाशी रजियाताई आणि अनवरजी पण मांडत होते. बहुपत्नीत्व तुम्ही म्हणताय ते खरं असेल की 4 बायका लगेच कोणी करत नाही, आजच्या काळात परवडणारं नाही, पण द्विपत्नीत्व आज बऱ्यापैकी समोर आहे. खास करून जर का उत्तर भागाचा जो पट्टा आहे, महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय तसं नसेल पण उत्तर भागातला जो पट्टा आहे, राज्य आहेत, तिथे ही टांगती तलवार आहेत. आज शहा बानो सुद्धा त्याच भागातून यावी आणि आज शायरा बानो सुद्धा उत्तराचल मधून उत्तर खंडातून यावी, त्या भागातून यावी. ह्याच्यामध्ये योगायोग नाहीये. आणि याच्या जोडीला मुस्लिम महिला आंदोलन असेल, कोल्हापूरमधल्या आपल्या मुमताज रहमतपुरे सारख्या कार्यकर्त्या राहिल्या असतील, या सगळ्यांच्या मागण्या एकच राहिलेल्या आहेत: बहुपत्नीत्व, तलाकची पद्धत आणि त्याच्यानंतरचा मेंटेनन्स. या बाबतीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल, जमाते उलेमा असेल किंवा तुम्ही सगळे असाल, तुम्ही काय भूमिका घेणार आहात? पहिली गोष्ट की भंडारी यांनी जसं सांगितलं तसं मी सांगेल की इथं मी व्यक्त करणारे माझे व्यक्त हे पर्सनल असतील. जमातचे जे आहेत याच्यावर हा जो शायरा बानोचं प्रकरण आहे त्याच्यावर विचार विनिमय करून एक डिक्लेरेशन नंतर एक भूमिका स्पष्ट केली जाईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आहे की शहा बानोच्या वेळी पण जमात इस्लामी हिंदने आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि भंडारींनी जे मुद्दा व्यक्त केला की मानवाधिकाराचं व्यक्तिगत त्यांचा याच्यावर विशेष लक्ष दिलं जाईल, ही भूमिका त्यांची स्वागतार्ह आहे. मानवाधिकार म्हणजे नेमकं काय, आणि त्यांनी हे पण त्यांनी सांगितलं की याच्यात ग्रंथाचा आधार घेतला जाणार नाही. निश्चितच गोष्टी आहे की हे काही म्हणजे काही धार्मिक राष्ट्र नाही आहे, परंतु जेव्हा व्यक्तिगत मानवाधिकार जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या ग्रंथावर मला आचरण करण्याचा मानवाधिकार आहे. कलम सांगते 25 घटनेचं, बाबासाहेब आंबेडकर यांनी टाकलेलं ते कलम आहे की द रिलीजन फॉर द राईट फॉर द प्रॅक्टिस अँड प्रोपोगेंडा, कलम 25. आणि मला अधिकार आहे की माझ्या धर्मग्रंथावर कुराणात जे लिहिलेलं आहे त्याच्यावर मी इन लेटर्स अँड इन सेन्स त्याच्यावर आचरण करावं. पहिली गोष्ट. एखाद्या समाजातली एखादी गोष्ट एखाद्या दुसऱ्या बहुसंख्यक समाजाला ती वाईट वाटू शकते, जसं जारवा आदिवासी हिंदू आहेत किंवा जैन समाज आहे. मुस्लिम महिलाच म्हणते, ठीक आहे, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन म्हणते. नाही, त्या समाजातल्या महिला पण म्हणतात ना. जसं गोवा सिव्हिल कोड हे सांगते की एका हिंदू पुरुषाला, मुस्लिमाला नाही, पुरुषाला दुसऱ्या पत्नीचा अधिकार आहे जर त्याला मुलगा नसेल तर. ही स्पष्ट मुलगा आणि मुलगीचा भेद करणारी आहे, परंतु तो घटनेचा एक भाग झाला. गोवा सिव्हिल कोड पोर्तुगीजांनी सोडताना गोवा सिव्हिल कोड बद्दल कोणी बोलत नाही. कर्नाटक की ब्राह्मण हा आपल्या भाचीशी लग्न करू शकतो, एखादा इथला महाराष्ट्रीयन ब्राह्मण करू शकत नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत. जारवा आदिवासी हिंदूच्या प्रथा आहेत. जैन पुरुष हा राहू शकतो, महिला राहू शकत नाही. एक तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही एकदम म्हणताय. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही तो कर्नाटकी ब्राह्मण म्हणत असाल नाही तर गोव्याचा प्रश्न असेल, यांच्यामुळे त्या समाजातला बहुसंख्य लोकांचा सामाजिक प्रश्न तयार होत नाही जो मुस्लिम महिलांचा होतोय. आणि हा मुद्दा नाही, तो समोर येत, मीडियामध्ये येत नाही. तो का येत नाही? कारण त्या समाजातले इतके सुज्ञ लोक आहेत की ते मीडियामध्ये येऊ देत नाही. म्हणजे आज एक शीख महिला ही हेल्मेट घालू शकत नाही, हे लोकांना माहित नाहीये, कारण त्याच्यामध्ये पाप आहे. परंतु तिथले जे सरदार जे लोक आहेत ते आपल्या महिलांना तशी वागणूक देतात. मुस्लिम समाजाची ही फार मोठी म्हणजे काय म्हणतात त्याला एक ड्रॉबॅक म्हणावा लागेल. मुस्लिम समाज अवेअर नाही आहे की समजा पोटगी जर दिली गेली नाही तर नवऱ्याला भीक मागण्यापेक्षा वक्फ बोर्ड आहेत. मुस्लिम वक्फ बोर्डची 808 लाख कोटी रुपयाची ती मालमत्ता आज अंबानी सारख्या लोकांच्या फायद्यासाठी ठरतात, ती मुस्लिम महिलांसाठी वापरायची. आपण धर्मदायाबद्दल नाही बोलत आहोत, आपण हक्काबद्दल बोलतोय. विषयाला फार फाटे फोडणं चालू आहे. फाटे फोडण्याचा काही अर्थ नाही. पहिली गोष्ट आहे की रजिया पटेल यांनी सांगितलं की हा शर्यत कायदा इंग्रजांनी आणला, हा शर्यत कायदा अल्लाहने आणलेला आहे, तो प्रेषिताच्या मार्फत आलेला आहे. याचं कोडिफिकेशन झालेलं नाही. अनवर राजन यांनी बरोबर सांगितलं, याचं कोडिफिकेशन झालेलं नाही. ही आम्ही गोष्ट मान्य करतो की इतर देशामध्ये कोडिफिकेशन झालेलं आहे. अनेक लॉचे विद्यार्थी पण मागणी करतात की आम्हाला फार म्हणजे अडचण जाते हे वापरण्यासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे की इतर जे रजा आपांनी जे यादी सांगितली, यमन वगैरे, हा तो देश आहे जिथं सल्फी लोक किंवा अहले हदीस हा संप्रदाय आहे. आपल्या भारतामध्ये सल्फी हा एक संप्रदाय फार कमी आहे, तो फक्त कुराण आणि हदीसला मानतो. परंतु हनफी जो समाज आहे, हनफी संप्रदायाचा जो भारताचा समाज आहे, तो कुराण, हदीस आणि फिकहा जे इमाम आहेत त्या तिन्ही गोष्टीला मानतो. आणि हनफी लोक हे ओरल तलाक मानतात आणि सल्फी लोक हे ओरल तलाक मानत नाही. माझं स्वतःचं व्यक्तिगत यापेक्षा वेगळं असू शकतो, परंतु मी
ते लोक जे ओरल तलाक मानतात त्याच्यावर घटनेच्या कलम 25 नुसार तुम्ही गदा आणू शकत नाही. हे फक्त लक्षात मग घेणे भले त्या बाईची परवड झाली तरी चालेल. परवडीसाठी वक्फ बोर्ड आहे. परवडीसाठी वक्फ बोर्ड याच्यासाठी बनवलं ना. वक्फ बोर्ड साठी काय अँटिलिया टावरला विकण्यासारखे नव्हते. 8 लाख कोटीची जी मालमत्ता आहे ती घटस्फोटीसाठी. आणि दुसरी गोष्ट, सवत असली तरच त्रास होतो का? एक पत्नी असली तर सासूचा त्रास होत नाही का? त्याचा ननदीचा त्रास होत नाही का? गोष्ट अशी आहे की आज तलाक मागणाऱ्यांचे प्रकरण ऑन द रेकॉर्ड सांगतो मी प्रसन्नाजी, महिलाकडून आहे. आणि दुसरी गोष्ट की खुला देण्याचा अधिकार जरी महिलेला असले तर अनवर राजन यांचं म्हणणं बरोबर आहे की पतीला शेवटी विटो पॉवर असला पाहिजे. परंतु निकाह जो आहे इस्लाममध्ये तो कॉन्ट्रॅक्ट आहे, विवाह बंधन नाहीये. ते 7 जन्माचं बंधन नाही. कॉन्ट्रॅक्ट मध्ये मुली ऐकून घ्या प्लीज, लेट मी कन्क्लूड. बोला. ती कंडिशन टाकू शकते की तलाक देण्याचा अधिकार मला असेल. निकाहनाम्यामध्ये आज अनेक संघटना निकाहनामे आहेत. मुस्लिम ऑल इंडिया मुस्लिम पसला बोर्ड अशा प्रकारचे निकाहनामे आणत आहेत की मी स्वयंपाक करायची जबाबदारी माझी राहणार नाही. कोणतीही अट घालू शकते महिले, कारण ते कॉन्ट्रॅक्ट आहे. जर समोरच्या पक्षाला ते मान्य असेल, आम्ही स्वतः माझी जी पत्नी आहे बुशरा नाहीत अशा प्रकारचे प्रकरण मिटवत असताना काही मुलांनी हा अधिकार देऊन टाकला की ठीक आहे तलाक देण्याचा अधिकार तुला राहील, मला नाही. म्हणजे पुरुष अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे ही व्यवस्था. परंतु ती आहे की त्याचं प्रबोधन झालेलं नाही आहे. शायरा बानू सारख्या महिलापर्यंत ती गोष्ट गेलेली नाही. ही गोष्ट आमच्या मुल्ला मौलवींची ही जबाबदारी आहे, ती आम्ही पाळत नसल्यामुळे मीडियामध्ये हा येतो. सिखांचं येत नाहीये, कर्नाटकी ब्राह्मणचं तो मीडियामध्ये येत नाही, गोवा सिव्हिल कोडचं येत नाहीये, जारवा हिंदूंचं येत नाहीये, जैन साधू पुरुष विसंग विवस्त्र राहू शकतात, महिला राहू शकत नाही, या गोष्टी येत नाहीये. संथारा सारख्या गोष्टीला सर्वोच्च न्यायालय परवानगी देऊन टाकतो की आत्महत्येसारखा तो प्रकार. परंतु ते प्रश्न मीडियामध्ये येत नाहीये, आमचे येतात. याला कारणीभूत ठीक आहे. इकडे फक्त एक मीडियाचा उल्लेख झाला तेवढासा कव्हर करतो. म्हणजे मी अनवर राजन आणि माधव भंडारी आणि सगळ्यांकडे मी जाणार आहे. मी नौशाद फक्त तुम्हाला थोडंसं दुरुस्त करतो. संथारा व्रत असेल, बाकीचे मुद्दे सुद्धा तुम्ही सांगितले, हे त्या प्रमाणात मीडियाने मांडलेलेच नाहीयेत असं नाही. आणि दुसरी गोष्ट, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालो, हिंदू समाज जो बहुसंख्य पहिल्या क्रमांकाचा समाज आहे आणि त्याच्या खालोखालचा बहुसंख्य समाज असणारा मुस्लिम समाज, याच्यामुळे आपल्या हिंदू आणि मुसलमानांचे जे सामाजिक प्रश्न असतील त्याची क्वांटिटीची तुलना कर्नाटकी ब्राह्मणांची छोटीशी संख्या, गोवा पोर्तुगीजांची छोटीशी संख्या याच्याशी होऊ शकत नाही. हॅव्हिंग सेड दॅट, मी तुमच्या न्यायाच्या कल्पनेला माझा पूर्ण समर्थन आहे. माणूस एक असो नाही तर 1 लाख असो, न्यायाची कल्पना सगळ्यांना समान आहे. पण म्हणून मग आधी त्यांचं बघा मग आमचं बघा, सर्वांचं बघा. आमचं म्हणणं की समान नागरिक कायदा तुम्ही म्हणता ना, नाही समान नागरिक कायद्याबद्दल डिवचलं जातं मुस्लिमांना. मी काय म्हणतो, तो कोणता कायदा आणा ना समोर. नाही आता जसं कोणता आहे तो लेखपाल, केजरीवाल यांचा कोणता लोकपाल 3-4 प्रकारचे असतात ना. ते एक समान नागरिकाचा मसुदा तर तयार करा. मसुद्यावर कसं एकमत होतं, शिखांच्या तलवारीवर तो लागू करा, त्यांच्या दाढीवर लागू करा, त्यांच्या हेल्मेटवर लागू करा. मग काय परिस्थिती निर्माण होतील, किती खलिस्तान निर्माण होतील. पण त्याच्यापूर्वी आपण किमान आज आपल्या शहाबानूचं काय करायचं, शायरा बानू आपल्या भगिनीचं काय करायचं, तो प्रश्न हाती घेतलेला आहे. टार्गेट मुसलमानच का आमचं. मी येतो मी पहिल्यांदा मी रजियाताई, मग अनवर राजांनी परत नेहमीप्रमाणे शेवटी माधव भंडारींकडे जातो. रजियाताई बोला. याच्यामध्ये नौशाद भाई जे म्हणतायत ना की त्यांचं मीडियात येतं, आमचं मीडियात येतं, त्यांचं येत नाही वगैरे 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 बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यांचं असं आमचं असं. हा प्रश्नच असा नाही उपस्थित होत नाही. नौशाद भाई, आपका जमीर क्या बोलता है वो सुनिए. तुमचा अंतरात्मा काय सांगतो. आज आम्ही जेव्हा तलाक पीडित महिलांच्या केसेस बघतो, बाई तलवारीच्या खाली, टांगत्या तलवारी खाली जगत असते. केव्हा आपला नवरा का त्याची मर्जी सांभाळली नाही तर तो केव्हा तलाक उच्चारेल, आयुष्यभर ती त्या भीतीखाली जगत असते जरा काही हे झालं की. तर मानवी अधिकार बाईचे मानवी अधिकार नाहीत का, स्त्रियांना मानवी अधिकार नाहीत का, एक ही गोष्ट. आणि हे हजारदा असं म्हणतात की नाही कानून तो अच्छा आहे, समाज अच्छा नाही. मग समाजाला बदलण्यासाठी यांनी 60 मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाची स्थापना होऊन 45 वर्ष झाली आणि 45 वर्ष हे एकच वाक्य ते बोलतात, कानून तो अच्छा आहे लेकिन समाज अच्छा नाही. काय केलं तुम्ही समाजासाठी? का नाही कमी झाली तलाकची प्रकरणं, का नाही बहुपत्नीत्वाची प्रकरणं कमी झाली? उलट तुम्ही कायदा करून घेतला, पोटगी सुद्धा मुस्लिम बाईला कायद्याने मिळू नये याचा. दुसरं मला असं दिसतं की ज्या संविधानाचं हे देत आहेत हवाला देतात की भारताचं संविधान कलम 25 आम्हाला हवाला देतात की कलम 25 आम्हाला धर्मश्रद्धेचा अधिकार देतं. नीट वाचा कलम 25. कलम 25चं शीर्षकच मुळात असं आहे, फ्रीडम ऑफ कॉन्शन्स, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य.
आणि मग त्याच्यामध्ये धर्मस्वातंत्र्य जे डिफाईन केलेलं आहे ते काही अटींवर आहे. स्वातंत्र्य भारताचं संविधान जे देतं ते धर्मश्रद्धेचं देतं, अन्यायाचं देत नाही. आणि धर्मश्रद्धेचं स्वातंत्र्य देतं, शोषणाचं देत नाही. आणि त्याच्यामुळे सामाजिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य या सगळ्या अटींवर धर्म स्वातंत्र्य. कुणी असं समजू नये की आम्हाला धर्मश्रद्धेचं स्वातंत्र्य म्हणजे स्त्रियांचं शोषण करण्याचं स्वातंत्र्य. कोणीही असं समजू नये भारतात. ताई, टांगती तलवार 498 ची पण असू शकते ना. टांगती तलवार, एखाद्या हिंदू पुरुषाला पण ही भीती असते की माझी पत्नी ही केव्हा 498 लावेल. म्हणजे गोष्ट अशी आहे ताई की एक असतो नियम आणि त्याचा असतो दुरुपयोग. वारंवार आपण त्याच्यावरच येत आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे की ही गोष्ट मान्य आहे आम्हाला. हे बघा कायद्याचा दुरुपयोग, हे बघा कायद्याचा दुरुपयोग करणारे म्हणजे शक्य तितका असा बनवला काय पाहिजे कायदा की दुरुपयोग होऊ नये. हे खरं आहे. पण हे ओरल डिवोर्समुळे म्हणजे जुबानी तलाकमुळे जर का मुस्लिम बाईला आयुष्यभर टांगती तलवार राहणार असेल. तुम्ही 45 वर्ष सांगताय समाज वाईट आहे, कायदा चांगला आहे. महिलांकडून होत आहे ताई. चालवलं तुम्ही आणि माझं ऐकून घ्या. तुम्ही शहाबानूच्या प्रकरणातून बाहेर या. करू द्या त्यांना. परिस्थिती बदललेली. पूर्ण करू द्या. बोला रजाताई, तुम्ही बोला. बरं नाही ऐका, माझं वाक्य पूर्ण करू द्या मला. जेव्हा मुस्लिम महिला संघटनांनी निकाह नामाचं आंदोलन चालवलं तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने निकाह नामाचा ड्राफ्ट तयार केला त्याला उत्तर म्हणून. आणि त्या ड्राफ्ट मध्ये काय सांगितलं माहितीये की जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काही कुरबुरी झाल्या मुस्लिम कुटुंबामध्ये तर त्यांनी न्यायालयात न जाता दारुल कझामध्ये जावं. म्हणजे यांना शरीयत न्यायालय उभी करायची आहेत आणि पॅरलल ज्युडिशियरी उभी करायची आहे. आणि काय गॅरंटी आहे मुस्लिम महिलेला न्यायच मिळेल याची त्याच्यामध्ये. त्यामुळे हे शरीयत कोर्ट कडे जा म्हणतात. आणि काय निकाहनामाचं उदाहरण देता तुम्ही. निकाहनामाचं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनी दारुल कझा मध्ये जा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम बाईच्या मानवी हक्काचा पण विचार करावा नौशाद भाई. आम्ही धर्म आणि दुसरी गोष्ट प्रसन्नाजी मी हे म्हणते तुम्ही याला जे टायटल दिलंय या चर्चेला न्याय की धर्म, संविधान असा विरोधाभास किंवा एकमेकांच्या विरोधात संविधान हे मानत नाही. त्यामुळे ह्या टायटलचाही जरा विचार झाला पाहिजे. कारण धर्मश्रद्धेचं स्वातंत्र्य आहे पण न्यायाचं तत्व सुद्धा मान्य केले गेलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे धर्मश्रद्धेचा हक्क मान्यच करतो आम्ही पण अन्यायाचा कदापिही मान्य होऊ शकणार नाही. अनवर राजा, मी सगळ्यांकडे जातो. मला कल्पना आहे नौशादजींना पण प्रतिवाद करायचा आहे, माधव भंडारींकडे पण मला जायचं आहे. एक छोटासा अतिशय छोटासा ब्रेक आणि त्याच्यानंतर मी पुन्हा आपल्याकडे येणार आहे. पहिल्यांदा अनवर राजन, मग माधव भंडारी आणि परत नौशाद भाई. छोट्याशा ब्रेक नंतर मुद्दा अतिशय आता टोकाला येऊ लागलेला आहे की कायद्याची जर का धर्म म्हणून स्वातंत्र्य आम्हाला घटनेनं दिलं आहे तर मग कायद्याची ती तत्व आम्ही मान्य करायची का आमच्या धर्मानेच ठरवलेली कायद्याची तत्व मान्य करायची. थोडा नाजूक मुद्दा आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. आपला प्रश्न लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा याच्यावरती व्यक्त होता येऊ शकतं. आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आपला प्रश्न आहे, तलाक आणि बहुपत्नीत्वाची पद्धत रद्द करण्याचं धाडस मोदी सरकार दाखवेल का, दाखवावं का, नक्की व्यक्त व्हा. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.